महाराष्ट्राच्या शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविकांना जे आहे ते शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करावं, त्यांना किमान वेतन मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आशा सेविकांचा गटप्रवर्तकांचा जो आहे तो संघर्ष सुरू आहे। 2 महिन्यापूर्वी जे आहे ते काम बंद आंदोलन आशा सेविकांनी केलेलं होतं। त्यामुळे पगारवाढीची घोषणा जी आहे ती राज्य सरकारने केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे पुन्हा आशा सेविका आणि गटप्रवर्तक जे आहे त्या राज्यातील 70,000 आशा सेविका आणि गटप्रवर्तक आजपासून संपावर गेलेला आहेत। मा जिजाऊच्या जयंतीच्या दिवशी जे आहे ते संपावर गेलेले आहेत। एकीकडे अंगणवाडी सेविकांचा राज्यभर संप सुरू असताना आजपासून आशा सेविका आणि गटप्रवर्तक जे आहेत त्या संपावर जाणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील 2000 आशा सेविकांचा यामध्ये जो आहे तो सहभाग आहे। आयटकच्या वतीनं जो आहे तो राज्यव्यापी मेमुदत संपाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि याचा थेट परिणाम जर पाहिलं तर आपण ग्रामीण भागातल्या आरोग्य सेवेवर जो आहे तो पडणार आहे। तुटपुंजांच्या पगारामध्ये मानधनामध्ये संपूर्ण आशा सेविका आणि गटप्रवर्तक काम करत असतात, परंतु 7,000 वाढीचा आणि 10,000 वाढीचा GR सरकारने काढला पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे या मागणीसाठी जे आहे ते आजपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर जे आहे ते त्यांनी ठिय्या आंदोलन दिलेलं आहे। आपल्या सोबत काही आशा स्वयंसेविका आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्यांच्या नेमक्या काय प्रमुख मागण्या आहेत, ताई काय सांगणार? पुन्हा काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे, काय मागण्या आहेत? आमची रास्त मागणी आहे। आम्ही मागच्या वेळेस 18/10/23 पासून तर 9/11 पर्यंत आम्ही 20 ते 22 दिवस एक संप ठेवलेला होता। तर आमच्या अशा रास्त मागण्या आहे की आम्हाला मानधन एकदम मानधन कमी आहे, तर एवढ्या मानधनामध्ये आशाचं बिलकुल भागत नाही। तर आमची रास्त अशी मागणी होती की आम्हाला जगण्यापुरतं तरी सरकारनं मानधन वाढ करावी। तर सरकारनं आमची 22 दिवस बंद राहिल्यानंतर सरकारने आमची 7,000 रुपये मानधन वाढ, दिवाळीपूर्वी 2,000 रुपये बोनस आणि आमची जी JSYची मागणी होती त्याच्यामध्ये आम्ही सर्व JSY मागणी न ठेवता सर्व APL BPL अट रद्द केलेली होती। परंतु हे फसवं सरकारनं आम्हाला काम चालू करण्याकरिता फक्त आम्हाला खोटं आश्वासन दिलेलं होतं। ही जी आमच्या मागण्या होत्या त्याचा कोणत्याही प्रकारचा GR अजून काढलेला नाही। तर आम्ही 1 ते 1.5 महिना वाट पाहिली, परंतु 1-1.5 महिना होऊन पण अजून सरकारनं आमचा कोणताही असा शासन निर्णय अजून लागलेला नाही। आम्हाला कोणतीही मागणी मान्य झालेली नाही। म्हणून या फसव्या सरकारला आम्ही धडा शिकवण्यासाठी आजपासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या सगळ्या आशा भगिनी आज या ठिकाणी राहणार आहे, धरणं आंदोलन देणार आहे। आम्ही आजपासून आमचा बेमुदत संप आहे। किती मानधन मिळतं आणि त्यामध्ये भागतं का? आजपर्यंत आम्हाला फक्त 5,000 रुपये मानधन सरकार देते आणि जे आम्ही कामाचा मोबदला 2 ते 3,000च्या वरती मिळत नाही। आम्ही एवढ्या याच्यात आमचं कुटुंब कसं चालवणार? आमच्या समोर हा मोठा प्रश्न आहे। आमचे मुलं बाळ पण शिक्षणाच्या एवढ्या महागाईच्या काळामध्ये आम्ही एवढ्या याच्यात कसं भागवणार आहे? आम्हाला आमचं जीवन जगण्यासाठी आमचं कुटुंब चालवण्यासाठी तरी सरकारनं आम्हाला मानधन वाढ करावी, हे जे मान्य केलेलं आहे त्यांना, जे फसव्या सरकारनं मान्य केलं तो GR त्यांनी त्वरित काढावा। तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं काम आजपासून करणार नाही। आपल्यासोबत आणखी काही आशा सेविका आहेत, कुठून आल्या तुम्ही? कोरोना काळात महत्त्वाचं तुम्ही कामगिरी बजावलेली होती, परंतु अजूनही सरकारनं दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही। आता तुम्ही आजपासून संपावर गेलाय, त्याचा थेट परिणाम आरोग्य सेवेवर होणार आहे। आम्ही शिराळा PSCमधून आलेलो आहो। जे आम्ही कामं करतो सरकारला त्याची सरकारला धडा शिकवायचा आहे। त्यांनी जे आम्हाला म्हटलं की 7,000 देऊ तुम्हाला मानधन, परंतु GR त्यांनी काढलेलं नाही। जोपर्यंत GR त्यांनी दिला नाही आमच्या हातामध्ये तोपर्यंत आम्ही बेमुदत संपावर आहोत। आम्ही बेमुदत संप करणार आहोत। आम्ही ऑनलाईनचे कामंसुद्धा आम्ही करणार नाही। ऑनलाईनच्या कामावर आमची जबरदस्ती आहे तरी आम्हाला करावं लावतात। वरचे अधिकारी आम्हाला म्हणतात की ऑनलाईनचे कामं करा, परंतु गोल्डन कार्ड आम्ही काढून दिले। खूप आम्ही असं काही सहकार्य करतो, प्रत्येक वेळेस आम्ही सरकारला मदत करतो, परंतु त्यांना आमची दखल त्यांनी कधी घेतली नाही। आम्हाला 7,000 रुपये त्यांनी मान्य केले, ते आम्हाला जर त्यांनी दिले नाही तर आम्ही राज्यव्यापी बेमुदत संपावर राहणार आहोत। आजपासून आम्ही बेमुदत संपावर आहोत। शासन जोपर्यंत आमचं ऐकणार नाही तोपर्यंत आम्ही आमची कामंसुद्धा करणार नाही, असं आम्ही शासनाला इशारा देत आहे। आणि यासमोर आम्ही आमरण उपोषणसुद्धा करणार आहोत। जर कदाचित आम्हाला त्यांनी काही दिलं नाही तर आमरण उपोषणसुद्धा आम्ही करणार आहोत। आमरण उपोषण इशारा आपण बघू शकतो। या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो आशा स्वयंसेविकेच्या वतीनं होत आहे। चित्रपटातील गीतांच्या चालावर जे आहे ते त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। गीत या ठिकाणी तयार केलेलं आहे। मोठ्या संख्येनं आशा स्वयंसेविका आल्या। सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या जास्ती करून विधवा महिला या आशा सेविकांमध्ये काम करतं आणि तुटपुंज्या पगारावर जे आहे ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नाही। दिलेलं आश्वासन जे आहे ते सरकारनं पाडलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे।
अशी मागणी संपूर्ण या आशा सेविकांची आहे। नाहीतर आम्ही पुन्हा आमरण उपोषण करू असा इशारा देखील सरकारला दिलेला आहे। आशा सेविकांच्या या संपामुळे मात्र आरोग्य सेवेवर जो आहे तो आगामी काळामध्ये मोठा परिणाम पडणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।